आणि आता लोकसभेचा महासंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीच्या 28 जागांची यादी येत्या 24 तासात जाहीर होणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा रद्द झाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाजप हायकमांडसोबत चर्चा होणार, यादी त्वरित प्रसिद्ध करण्याचे निर्देश। मवियाच्या कालच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटलाय, संजय राऊतांची माहिती। आज किंवा उद्या जागावाटप जाहीर करू असंही वक्तव्य। आंबेडकरांसोबत आमचा संवाद कायम, ते मवियासोबत राहतील राऊतांचा विश्वास। काल रात्री वंचितच्या नव्या प्रस्तावावर चर्चा केली, त्यांना 4 जागांचा प्रस्ताव, त्यावर ते विचार करतील, नंतर जागावाटप जाहीर करणार, राऊतांची ही माहिती। उद्धव ठाकरेंनी तळागाळातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणलंय, पण हेच सर्व लोक नंतर सोडून गेले, हे दुर्दैव। आमदार आमशा पाडवींच्या शिंदे गटातील प्रवेशावर राऊतांचं वक्तव्य। इंडिया आघाडीला किमान 300 जागा, भाजप 220 पार करणार नाही, ही आमची गॅरंटी, संजय राऊतांचा हा दावा। तर महाराष्ट्रात 40 जागा जिंकणार, बिहारमध्येही 35+, यूपीत चमत्कार होणार, राऊतांचा विश्वास। मुख्यमंत्री शिंदे आणि आढळरावांमध्ये काल बैठक, आढळराव शिरूरमधून लढण्यास इच्छुक, कामाला लागा, 2 दिवसात जागावाटप जाहीर होणार, शिंदेंच्या सूचना, सूत्रांची माहिती। आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आज अमरावती दौऱ्यावर, नवनीत राणांना महायुतीतून उमेदवारी देण्यास अडसूळ यांचा विरोध। लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच, भाजप प्रवेशाबद्दल खासदार नवनीत राणांचं स्पष्ट संकेत। अमरावती लोकसभेतून नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर लढण्याच्या चर्चांना बळ। रणजितसिंह निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज। अकलूजमधून धैर्यशील मोहिते पाटील यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक, धैर्यशील मोहिते पाटीलही भाजपकडून माढा लोकसभा लढण्यास इच्छुक।